सो बघा 2-3 महिन्यापासून महाराष्ट्राचं पॉलिटिक्स बरंचसं ढवळलं गेलं होतं आणि स्पेशली एम-एम-आर रिजन मधलं. याचं कारण पण तेवढंच प्रॉमिनंट होतं, की महाराष्ट्र सरकारने एक निर्णय आणलेला. पहिल्यांदा त्यांनी पहिलीपासूनच हिंदी सक्ती केली. नंतर त्यांनी सांगितलं, की हिंदीची सक्ती नाहीये, पण त्याच्यामध्ये असे क्लॉजेस होते, की बाबा 15 पेक्षा जास्त विद्यार्थी असले तरच तुम्हाला दुसरी भाषा चूज करता येणार. आता त्याच्यामुळे ऑब्व्हियसली बहुतांश शाळांमध्ये कसं होणार, की हिंदीच शिकवली जाणार. असा त्याच्या मागची काही टॅक्टिक्स होती. पण मला असं वाटतं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रीयन लोकांनी किंवा मराठी लोकांनी ना स्पेशली एम-एम-आर रिजन आणि पी-एम-आर रिजन मधल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात याच्याविरुद्ध आवाज उठवला आणि त्याच्या अनुषंगानेच कुठे ना कुठेतरी राजसाहेब आणि उद्धव साहेब पण एकत्र आले आणि महाराष्ट्र सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला. मी पण मराठी मीडियमच्या शाळेमध्ये शिकलेलो आहे, त्यामुळे माझी पण इच्छा आहे की बाबा मोस्टली तरी विद्यार्थ्यांचं शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून झालं पाहिजे. ॲट द सेम टाइम मला हे पण माहिती आहे की आज इंग्रजी ही सायन्स अँड टेक्नॉलॉजीची लँग्वेज आहे, तीच बिझनेसची लँग्वेज आहे. तर त्याच्यामुळे इंग्रजी आणि मराठी या दोन लँग्वेज कोणीही मुंबईमध्ये जो राहतो मुलगा, तर त्याला प्रोफिशियंटली येणं आवश्यक आहे. आता हिंदी कसं आहे की बघा मराठीची जी देवनागरी लिपी आहे आणि हिंदीची जी लिपी आहे, तर ती ऑलमोस्ट सेम आहे. तुम्ही मुंबईमध्ये राहता, तर तुम्हाला शाळेमध्ये हिंदी शिकण्याची खरंच गरज आहे का? ओके, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण मुंबईमध्ये जो राहतो त्याला थोडंफार तोडकं-मोडकं हिंदी तर येतच आणि बाकी ज्याला इंटरेस्ट आहे हिंदी शिकण्यामध्ये, ओके. कारण मध्ये एक पिरियड असा होता, की ज्यावेळी मी मराठी साहित्य मोठ्या प्रमाणात तर वाचायचोच. इंग्लिश साहित्य पण वाचायचो. म्हटलं आपण हिंदी साहित्य पण वाचूया. त्यावेळी मी प्रेमचंदची पुस्तकं वाचलेली, हरिवंशराय बच्चन यांच्या ज्या ऑटोबायोग्राफीज आहेत, तर त्या पण वाचलेल्या आणि एक 4-5 पुस्तकं वाचली आणि त्यानंतर मला जाणवलं, की माझी जी हिंदीमधली जी प्रोफिशियन्सी आहे, तर ती पण खूप चांगली डेव्हलप झालेली आहे. मी चांगल्या प्रकारे हिंदी बोलू शकतो वगैरे. बाकी शाळेमध्ये जेव्हा हिंदी शिकायचो 5वी ते आय थिंक 7वी पर्यंत होतं. कारण हिंदी आणि संस्कृत 50-50 मार्क होते आणि 8वी नंतर मग संस्कृत घेतलं 10वी पर्यंत. तर त्याच्यामुळे त्यावेळी जे होतं त्यावेळी ते फक्त परीक्षेपुरती शिकलं जायचं. ओके आणि एवढी काय खूप चांगली मास्टरी आली नव्हती. पण आज मला असं वाटतं मुंबईमध्ये जो माणूस राहतो, तो हिंदी तर बोलतो. तर त्याच्यामुळे आयडियली ओन्ली 2 लँग्वेजेस असल्या पाहिजेत. मराठी आणि इंग्लिश. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा.